नमस्कार मित्रांनो, तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, शेजारचा शेतकरी रस्ता देत नाही किंवा शेतरस्त्याचा वाद अनेक वर्षापासून सुरू आहे. तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने 22 मे 2025 रोजी एक महत्त्वाचा जी-आर काढला आहे. या जी-आरमध्ये 3 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 1. शेतसारा किती रुंद असावा, 2. अर्जावर किती दिवसात निर्णय घ्यायचा, 3. मंजूर झालेल्या शेतरस्त्याची सातबाऱ्यावर नोंद कशी होणार. चला तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिला मोठा निर्णय. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सक्षम अधिकाऱ्यांनी शेतरस्त्याबाबत निर्णय घेताना शक्यतो किमान 3 ते 4 मीटर रुंद शेतरस्ता उपलब्ध करून द्यावा, असे शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ठिकाणी 4 मीटर रस्ताच मिळेल. जर जागेची अडचण असेल, भौगोलिक परिस्थिती वेगळी असेल किंवा शेजारील हक्काचा प्रश्न असेल तर पर्यायी मार्गाचा विचार करावा लागतो. दुसरा म्हणजे आता सक्षम अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या शेतरस्त्याची सातबाऱ्या उतार्याच्या इतर हक्क या सदरात नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे त्या रस्त्याला अधिकृत महसूल नोंदीत स्थान मिळाले आहे. भविष्यात जमीन विकताना किंवा खरेदी करतानाही त्या जमिनीला शेतरस्ता आहे की नाही हे सातबाऱ्यावरून स्पष्ट दिसेल. तिसरा आणखी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता शेतरस्त्याचा अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसाच्या आत अंतिम आदेश देण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. तसेच आधीपासून प्रलंबित असलेली प्रकरणे सुद्धा जी-आर जारी झाल्यापासून 90 दिवसात निकाली काढण्याचे सांगितले आहेत. शेतकऱ्यांसाठी याचा फायदा काय? तर जी-आरमुळे ट्रॅक्टर आणि मोठी शेतीची यंत्रणे सहज शेतात नेता येतील. शेतरस्त्याचे वाद कमी होण्यास मदत होईल. मंजूर रस्त्याची सातबाऱ्यावर नोंद असल्यामुळे भविष्यात पुरावा उपलब्ध होतील. अर्ज वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवण्याऐवजी 90 दिवसात निर्णय देण्यावर भर दिला जाईल. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, हा जी-आर म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आपोआप नवीन रस्ता मिळणार असा अर्थ नाही. संबंधित कायद्यानुसार अर्ज, पाहणी आणि सक्षम अधिकाऱ्यांचा आदेश झाल्यानंतरच शेतरस्ता मंजूर होईल आणि त्यानंतर सातबाऱ्यावर नोंद होईल. मित्रांनो, शेतरस्त्याबाबतचा हा जी-आर प्रत्येक शेतकऱ्याने नक्की माहिती करून घ्यायला हवा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.